ठाण्यामध्ये युवा सेनेकडून राजन विचारे यांचा निषेध केला गेला। राजन विचारे यांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करा अशी मागणी शिंदेच्या युवा सेनेनं केली आहे। अतिरेक्यांना मारून मेहरबानी केली का असा सवाल राजन विचारे यांनी विचारला होता। संसदेत अधिवेशन सुरू आहे आणि माजी खासदार राजन विचारे यांनी या अतिरेक्यांना मारून मेहरबानी केली का अशा प्रकारचा सवाल विचारला होता आणि संतापाची लाट पसरली होती आणि याच विरोधात युवा सेनेने आंदोलन जे आहे ते छेडलेले पाहायला मिळते। मी सध्या ठाण्यातील मनोरुग्णालय या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत काही युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। सर, कसं पाहता या वक्तव्याकडे आणि आपण या ठिकाणी मनोरुग्णालयामध्ये आलेला आहात, काय नेमकी मागणी असणार? काल ज्या प्रकारे आपल्या भारतीय सैन्याने जो काश्मीरमध्ये भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्याच्या प्रमुख अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवलं, त्यांचं कुठेतरी कौतुक करणं गरजेचं होतं, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची गरज होती। परंतु ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी जे वक्तव्य केलं की तुम्ही अतिरेक्यांना मारलं तर मेहरबानी केली का, तर हे अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, जेणेकरून भारतीय सैन्याचं असेल, एक ठाणेकर जनता म्हणून असेल किंवा महाराष्ट्रातील जनता असेल, आमच्या भावना या दुखावल्या गेलेल्या होत्या ह्या वक्तव्यामुळे। काल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी काल अधिवेशनातही बोललेत की कुणाच्या रॅलीमध्ये आतंकवादी फिरतायत, आतंकवादी प्रचारासाठी येत आहेत, हे त्यांनी ओळखावं की आपण कुणाला सोबत घेतलं आहोत आणि कुणा सोबत आहोत हे त्यांना कळलं पाहिजे। जे आज वक्तव्य राजन विचारांनी केले ते एकदम लज्जास्पद आहे, जेणे पूर्ण देशाचे नागरिक हे संतप्त आहेत आणि त्यांनी येऊन स्वतः मीडिया समोर येऊन संपूर्ण देशवासियांची माफी मागितली पाहिजे।